सध्या राज्यभरामध्ये कॅप्टन अशोक खरात अर्थात नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या पद्धतीने या अशोक खरातने अनेक महिलांशी लैंगिक वर्तन केलेलं होतं, तसे अनेक व्हिडिओचं चित्रीकरण या महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना केलेलं होतं आणि त्यामुळे सबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात अत्यंत संतापाची भावना आहे. या कॅप्टन खरात याने केवळ महिलांचं शोषण केलेलं नव्हतं, तर त्याने अनेक जणांची आर्थिक फसवणूक सुद्धा केली होती. अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोहमाया सुद्धा जमवलेली होती. खरं तर हे नाशिकचं प्रकरण आहे. अशाच पद्धतीचं एक प्रकरण सध्या नवी मुंबईमध्ये सुद्धा घडलेलं आहे. खरं तर नवी मुंबईतील कळंबोली हा जो भाग आहे, या भागामध्ये राहणारा एक भोंदूबाबा, त्या भोंदूबाबानं सुद्धा काळी जादूच्या नावावरती काही महिलांचं लैंगिक शोषण केल्याची सुद्धा बाब उघडकीस आलेली आहे. खरं तर हे सगळं प्रकरण नेमकं काय? हे प्रकरण कसं उघडकीस आलं, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची वाच्यता किंवा हे प्रकरण जगासमोर आलं ते म्हणजे 18 मार्च रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कॅप्टन अशोक खरात यांनी ज्या महिलेशी लैंगिक वर्तन केलं होतं, या महिलेला फसवलेलं होतं, त्या महिलेने थेटपणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि पहाटे 3 वाजता 18 तारखेला पहाटे 3 वाजता हा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जसं हे प्रकरण नाशिकमध्ये घडलेलं आहे, तसंच एक प्रकरण सध्या नवी मुंबईमध्ये घडलेलं आहे. नवी मुंबईमधला एक भोंदूबाबा जो की स्वतःला बाबाजान म्हणायचा, बाबाजान नावाचा हा जो भोंदूबाबा होता, त्याचं खरं नाव होतं अब्दुल रशीद. हा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान सांगायचा, अल्लाचं महत्त्व त्यांना पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. प्रामुख्याने यामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. अल्लाचं महत्त्व सांगायचा, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान द्यायचा आणि त्यांना गोड गोड बोलून त्यांना वशमध्ये करायचा. आणि कधी ज्या वशमध्ये येत नसतील तर त्यांना काळ्या जादूची अर्थात ब्लॅक मॅजिकची भीती दाखवून या महिलांना आपलंसं करायचा. मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर आर्थिक असेल, सामाजिक असेल, शारीरिक असेल किंवा वैवाहिक समस्या ज्या असतात, त्या वैवाहिक समस्या मी दूर करतो असं म्हणत तो लोकांना घाबरवण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा. लोकांना लोकांना घाबरून टाकायचा. अशाच पद्धतीने त्याने अनेक लोकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांना खरं तर यामध्ये प्रामुख्याने महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. अशाच पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि त्यांना फसवायचा. अशाच पद्धतीची एक घटना जर पाहिले तर खालापूरमध्ये सुद्धा घडली होती. खालापूर येथे एका विवाहित महिलेवरती त्याने हा जो भोंदूबाबा आहे, त्याने अत्याचार केलेला होता. तर तशाच पद्धतीने जर पाहिलं तर सांताक्रूज येथे ह्या नराधम भोंदूबाबा जो आहे त्याने आई आणि मुलीवर बलात्कार करून ह्या दोघांना सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, अशी प्राथमिक जी आहे ती माहिती मिळते. या प्रकरणामध्ये आई आणि मुलींनी जी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे, त्या तक्रारीच्या आधारे हा जो बाबाजान नावाचा भोंदूबाबा आहे त्याच्यावरती सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्याला अटक सुद्धा या प्रकरणामध्ये जी आहे ती करण्यात आलेली होती. परंतु त्याचा एक वेगळ्या पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी होती. तो लोकांना त्यांच्या वैवाहिक समस्या असतील किंवा त्यांच्या करिअर संबंधी असतील किंवा वेगळ्या ज्या काही समस्या असतील, त्या समस्या मी तुमच्या ब्लॅक मॅजिकने दूर करतो, असं सांगून तो काय करायचा, ह्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना एकट्यामध्ये बोलवायचा. खालापूर हे जे ठिकाण आहे, खालापूर येथे मध्ये जे निर्जन स्थळी आहेत, त्या ठिकाणी एक फार्म हाऊस त्याने बांधलेलं होतं. त्या फार्म हाऊसवरती तो महिलांना घेऊन जात होता आणि मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्याने महिलांच्या अंगावरचं जे वस्त्र आहेत, ते सगळं वस्त्र त्यांना काढायला लावायचं आणि पूजा करण्यासाठी त्यांना भाग पाडायचा. या महिलांनी विरोध केल्यास त्यांना जादूटोणा करायचा किंवा जीव मारण्याची धमकी देऊन हा भोंदूबाबा त्यांच्यावर सातत्याने अत्याचार करायचा. अशा पद्धतीचं कृत्य हा सातत्याने भोंदूबाबा हा जो भोंदूबाबा आहे नवी मुंबईचा, तो करायचा. खरं तर ज्या पद्धतीचं त्यानं कृत्य खालापूरमध्ये केलेलं होतं, अगदी तशाच पद्धतीचं कृत्य त्याने कळंबोली येथे सुद्धा केलेलं होतं. कळंबोली येथे सुद्धा तो महिलांना भेटण्यासाठी बोलवायचा. त्याचबरोबर आपल्या म्हणजे त्यांच्या समस्या सुटतील, म्हणजे माझ्या ब्लॅक मॅजिकनी किंवा मी जे अघोरी विद्या करतो त्याच्याने तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटतील, असं त्यांना सांगायचं. आणि या आशेपोटी ज्या महिला आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक होते ते त्याला भेटण्यासाठी येत होते आणि लोकांच्या वाढत्या गर्दीमुळं कळंबोली जे ठिकाण आहे तेथील सोसायटीमधील सदस्यांनी थेटपणे त्याला घर सोडायला भाग पाडलेलं होतं. त्या बाबावरती गुन्हे सुद्धा दाखल झाल्यानंतर त्यानं या भाग जो आहे कळंबोली परिसर जो आहे,
त्या ठिकाणावरून परिवारासह तेथून त्याने जो आहे तो पळ काढलेला होता. खरं तर हा बाबाचं नाव जर आपण पाहिलं तर त्याला बाबाजान म्हणून सुद्धा हा बाबा जो आहे तो परिचित आहे. त्याचं मूळ नाव जर पाहिलं तर अब्दुल रशीद असं त्याचं नाव आहे. हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना चुना लावण्याचं काम करतोय. गोड बोलून अल्लाह तालाचं गारुड करून भक्तांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांबरोबर पुरुषही त्याच्या तत्वज्ञानाला, त्याच्या भूलथापांना जे आहेत ते बळी पडल्याचं सुद्धा चित्र एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. अनेक पुरुषांकडून त्याने पैसे सुद्धा उकळलेले आहेत. एका बाजूला महिलांचं शारीरिक शोषण करायचं आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांकडून सुद्धा हा जो भोंदूबाबा आहे तो पैसे उकळायचा. सध्याला या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 2 महिलांनी तक्रार दिली असली तरी सुद्धा अजूनही याने बऱ्याच महिलांचं शोषण केलेलं आहे. बऱ्याच महिलांना वासनेचं शिकार बनवल्याची सुद्धा आता दावा या प्रकरणामध्ये केला जातोय. या 2 महिलांनी सध्या तर या भोंदूबाबाच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि या भोंदूबाबाच्या विरोधात सध्या गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. खरं त्या भोंदूबाबाला आता कशा पद्धतीनं त्या महिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि त्याच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती आता पुढे येते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.